हॅलो स्टुडंट, आज आपण पाहूया ऋतुचक्र, ज्याला इंग्रजीमधून मेन्स्ट्रल सायकल म्हणतात. याला दुसरी पण नाव आहेत, जसं की आर्तवचक्र, त्यानंतर मासिक पाळी आणि इन जनरल त्याला आपण पिरियड्स म्हणतो. या सर्वांचा अर्थ एकच आहे. ही प्रक्रिया स्त्रियांमध्ये घडून येते. ही जी आकृती दिसते तुम्हाला, ही आहे स्त्री प्रजनन संस्थेची आकृती. यामध्ये हा जो गर्भाशय आहे, या गर्भाशयाच्या आतून एक स्तर असतो, ज्याला अंतस्तर म्हटलं जातं, एंडोमेट्रियम. यामध्ये हा दोन्ही साईडने तयार होत असतो आणि यामध्ये रक्त असतं, ब्लड असतं. बऱ्याचशा केशवाहिन्या त्यामध्ये असतात. जेव्हा अंडाशयामधून अंडपेशी बाहेर येते आणि अंडनलिकेमध्ये जाते, तेव्हा अंडनलिकेमध्ये तिचं फलन होतं आणि फलन झाल्यानंतर जो काही भ्रूण तयार होतो तो भ्रूण येतो आणि या अंतःस्तराला जॉईंट होतो. हा भ्रूण इथे अंतःस्तराला जॉईंट झाला तर त्या अंतःस्तरामध्ये जे काही ब्लड आहे, रक्त, यामार्फत त्या भ्रूणाला पूर्ण पोषक तत्वे पुरवली जातात. पण जेव्हा त्या अंडपेशीचं फलनच झालं नाही, म्हणजेच शुक्रपेशी येऊन त्या अंडपेशी एकत्र आल्याच नाहीत आणि फलन झालंच नाही, म्हणजे नवीन जीव तयार झालाच नाही, अशावेळी हा अंतस्तर ब्रेकडाऊन होतो, फुटतो आणि त्यामधील जे काही ब्लिडिंग आहे, जे काही रक्त आहे, हे रक्त स्त्रावण्यासाठी सुरुवात होतं आणि या स्त्री प्रजनन संस्थेमधील योनी मार्गातून ते रक्तस्राव त्या महिन्यातील 4 ते 5 दिवस चालू असतो आणि यालाच मेन्स्ट्रुअल सायकल आणि ऋतुचक्र म्हणतात. मग हे नेमकं हे सर्व होतं कसं? यामधली बेसिक प्रक्रिया काय आहे तर ती आता आपण पाहू. आता ही जी आकृती दिसते, ही आकृती आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत, जी आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. पण हे पाहत असताना यामध्ये सर्वात महत्त्वाचे 4 संप्रेरक आहेत, ज्याला इंग्लिशमधनं आपण हार्मोन्स म्हणतो. मग ती 4 संप्रेरके कोणती? तर पहिला आहे पुट्टिका ग्रंथी संप्रेरक, ज्याला इंग्लिशमधून फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणतात, इन शॉर्ट FSH. दुसरा संप्रेरक आहे ल्युटिनायझिंग संप्रेरक, ज्याला मराठीमधून पित्तपिंडकारी संप्रेरक म्हणतात. त्यानंतर तिसरा आहे इस्ट्रोजन आणि चौथा आहे प्रोजेस्टेरॉन. यामध्ये पहिले जे 2 आहेत, FSH आणि LH, म्हणजे ल्युटिनायझिंग हार्मोन आणि फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, हे जे 2 संप्रेरक आहेत, हे संप्रेरक पुट्टिका ग्रंथी, पिट्युटरी ग्लँड्स म्हणतो आपण, त्यांच्याकडून ती स्त्रावली जातात. आणि इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे 2 संप्रेरके आपण अगोदर शिकलेले आहेत, हे ओव्हरी म्हणजेच अंडाशयामध्ये स्त्रावली जातात. तर या हे जे 4 संप्रेरक आहेत, यामुळेच ही मेन्स्ट्रुअल सायकलची प्रक्रिया दिसून येते. ही कशी दिसून येते आता ती आपण पाहू. तर स्टुडंट, ही जी तुम्हाला आकृती दिसत आहे, यामध्ये हा जो डोंगरासारखा भाग आहे, हा आहे गर्भाशयातील अंतस्तर. ओके. मग मासिक पाळीच्या वेळी या अंतस्तरामध्ये काय काय बदल होतात हे आपल्याला दाखवलेलं आहे. तुम्हाला आकृतीमध्ये खालच्या साईडला एक टाईमलाईन दिसत आहे, ज्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 असं पूर्ण 28 पर्यंत लिहिलेलं आहे आणि पुढे परत 1, 2. ओके. जर तुम्ही 1, 2, 3, 4 हे जर पाहिले याच्या वरचं चित्र, तर तुम्हाला असं एक उतार दिसत आहे. याचा अर्थ असा आहे की जो अंतस्तर आहे हा कमी होत जात आहे, ब्रेकडाऊन झाले आणि तिथं ब्लिडिंग दाखवत आहे. तुम्हाला दिसतं हे रक्त आहे आणि ब्लिडिंग होत आहे इथं. म्हणजे 1 ते 4 या दिवसामध्ये ब्लिडिंग होत आहे, 1 ते 5 या दिवसापर्यंत झालं. ओके, ही ब्लिडिंग होत आहे. मग त्यानंतर तुम्हाला दिसेल की 5व्या दिवसापासून पुढे जर तुम्ही पाहिलात 14व्या दिवसापर्यंत, तर अंतस्तर पुन्हा वाढत जात आहे. ओके. त्यामध्ये त्या दाखवलेत अशा कर्ली स्ट्रक्चर जे दिसते तुम्हाला, हे केशवाहिनी आहेत आणि यांमध्ये रक्त परत त्या अंतस्तर तयार होत आहे तिथे. ओके. आणि परत जसे जसे तुम्ही पुढे जाल, तसं 28च्या नंतर पुढे पाहाल तर पुन्हा तिथे अंतस्तर कमी झालेला दिसेल आणि तिथं ब्लिडिंग दिसत आहे तुम्हाला. ओके. याचा अर्थ काय झाला की पहा, सुरुवातीचे 5 दिवस हा काळ म्हणजे ऋतुचक्राचा काळ आहे. त्यानंतर पूर्ण 1 महिन्याच्या पलटल्यानंतर 28 दिवसानंतर परत ऋतुचक्र तयार होतं. म्हणजे हे प्रत्येक महिन्याला ऋतुचक्र येत असतं, हे या आकृतीचं म्हणणं आहे. मग हे पूर्ण होत कसं आहे त्याचा एक थोडक्यात आढावा म्हणजे ही आकृती आहे. वर पहा, वरच्या दिशेला पाहिलात तर या पूर्ण जे टाईमलाईन दिलेलं आहे, या दिवसांमध्ये जे काही अंडाशयामधील अंडपेशी आहेत, यामध्ये काय काय बदल होतात हे आपल्याला दाखवलेलं आहे. आणि सर्वात वर आहे पीयूषिका ग्रंथी, ज्याला पिट्युटरी ग्लँड्स म्हणतो आपण. मी म्हटलं की पीयूषिका ग्रंथी 2 प्रकारचे संप्रेरक स्त्रावते. एक आहे
पुट्टिका ग्रंथी संप्रेरक आणि दुसरा आहे पित्तपिंडकारी संप्रेरक. इथे दिलेला आहे आकृती तुम्ही पाहू शकता, FSH आणि LH. तर सुरुवातीच्या काळात ही पियुषिका ग्रंथी म्हणजे सुरुवातीच्या काळात म्हणजे कोणत्या काळात, ज्यावेळी पहा तुम्ही ते पाहू शकता, सुरुवातीचा काळ म्हणजे ज्यावेळी ब्लिडिंग चालू असते, म्हणजे ऋतुचक्र जे आहे, जे 5 दिवसाचा पिरियडचा टाईम आहे, या टाईममध्ये ज्यावेळेस ब्लिडिंग चालू असते त्यावेळी काय होत असतं, पियुषिका ग्रंथी या काय करत असतात, तर FSH हे संप्रेरक स्त्रावत असतात. हे संप्रेरक स्त्रावल्यामुळे अंडाशयात जे काही पुट्टिका आहेत, आता पुट्टिका म्हणजे काय, अशा अंडपेशी ज्याला आवरण असतं, म्हणजे आवरणयुक्त अंडपेशींना आपण पुट्टिका म्हणतो. आकृतीमध्ये पाहू शकता तुम्ही. ओके, तर सुरुवातीला ते खूप लहान असतात आणि FSH या संप्रेरकामुळे त्यांचा विकास व्हायला सुरुवात होते. आणि विकास झाल्यानंतर तुम्ही तिसरी स्टेप पाहू शकता, तिसरी आणि चौथा जो आकृती दिलेली आहे पुट्टिकांची, या पुट्टिका आहेत, यांच्यावर आवरण आणि मध्ये अंडपेशी दिसत असेल तुम्हाला. ओके, तर या पूर्णपणे विकसित झालेल्या आहेत. आणि पुट्टिका जेव्हा विकसित होतात तेव्हा त्या काय करत असतात, पुट्टिका इस्ट्रोजन काय करत असतात, त्या इस्ट्रोजन हे संप्रेरक काय करत असतात, स्त्रावत असतात. मग हे संप्रेरक काय करत असतं, हे संप्रेरक स्त्रावल्यानंतर हे अंडाशयामध्ये घडत आहे सर्व. ओके, मग पहा बाजूची आकृती पाहू शकता तुम्ही, हे जी बाजूला आकृती दिसते पहा, ही स्त्री प्रजनन संस्थेची आकृती आहे. आणि हा जो पहिला कालावधी आहे, पुट्टिका जे इस्ट्रोजन स्त्रावत आहेत, हा पहा अशा प्रकारे इथे इस्ट्रोजन तिथून तयार होतो आणि पुट्टिकापासून निघून तो गर्भाशयात जातो आणि गर्भाशयामध्ये जो अंतस्तर आहे, हा अंतस्तराच्या जे पुनर्निर्मितीचा काळ तयार होतो. म्हणजे काय, इस्ट्रोजन कशासाठी मदत करतं, या अंतस्तराची पुनर्निर्मिती करण्यासाठी मदत करतं. आणि हेच इथे दाखवलेलं आहे ग्राफमध्ये पहा, चढता क्रम दाखवला की थोडाफार ते पुनर्निर्मित होत आहे अंतस्तराची. ठीक 14व्या दिवशी पहा तुम्ही पाहू शकता अंडमोचनाचा काळ, म्हणजे 14व्या दिवशी काय होतं पहा, ती पुट्टिका फुटते. पण का फुटते, अंडमोचन होण्याचं मुख्य कारण असतं ते म्हणजे LH हार्मोन. काय असतं, LH हार्मोन. LH म्हणजे ल्युटिनायझिंग हार्मोन, ज्याला आपण मराठीमध्ये पित्तपिंडकारी संप्रेरक म्हणतो. पियुषिका ग्रंथी 14व्या दिवशी काय करत असते, हे LH हार्मोन स्त्रावत असते, संप्रेरक स्त्रावत असते. या संप्रेरकामुळे ही पुट्टिका फुटते आणि त्यामधून अंडपेशी बाहेर पडते, यालाच अंडमोचन म्हणतात. पुट्टिका फुटणे आणि त्यामधून अंडपेशी बाहेर पडणे याला काय म्हणतात, अंडमोचन म्हणतात. आणि ही अंडपेशी निघून कुठे जाते, त्या अंडनलिकेमध्ये जाते. ओके, मग 14व्या दिवसापासून म्हणजे 24 तासामध्ये या अंडपेशीचं फलन होणं गरजेचं असतं. त्या कालावधीत काय होत असतं पहा, अंडमोचन झाल्यानंतर जी काही फुटलेली काय पुट्टिका आहे, याचं रूपांतर पुन्हा कशामध्ये होतं, पित्तपिंडामध्ये होतं. आणि पित्तपिंडामध्ये रूपांतर झाल्यानंतर हे पित्तपिंड काय करत असतात, थोड्या प्रमाणात प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन स्त्रावत असतात, जे की अंतरस्तराला काय करत असतात पहा, जो अंतरस्त्राव आहे, या अंतरस्तराच्या गर्भाशयात जे काही ग्रंथी असतात त्यांचा स्त्रावण्याचा काळ सुरुवात होतो. कारण त्यामध्ये ग्रंथी असतात बरेचसे त्यामध्ये उती तयार होत असतात. ओके, ब्लड रक्त तयार होत असतं. या सर्व गोष्टी त्या अंतरस्तरातील ग्रंथी स्त्रावण्याचा काळ हा म्हणजे 14व्या दिवसापासून पुढचा सुरुवात होतो. आणि कशामुळे होतं, तर प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन याच्यामुळं. आणि हे कोण स्त्रावतं, तर पित्तपिंड स्त्रावत असतं. पण जेव्हा या 24 तासामध्ये जर समजा 14व्या दिवसात ज्यावेळेस अंडमोचन झालं आणि ती अंडपेशी अंडनलिकेत आली आणि तेव्हा जर फलन नाही झालं, तर त्यावेळी काय होतं, या पित्तपिंडाचं रूपांतर श्वेतपिंडामध्ये होतं. आणि श्वेतपिंड हे कसे होतात, अकार्यक्षम असतात. हे कोणत्याही प्रकारचं संपर्क स्त्रावत नाहीत. मग प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हे जर स्त्रावले नाहीत, तर पुन्हा काय होत असतो, हे अंतरस्त्र ब्रेकडाऊन होत असतो आणि ही जो आपण त्याला ऋतुचक्र म्हणतो, पुन्हा ब्लिडिंग सुरुवात होते तिथं. ओके, समजते. आय होप की तुम्हाला हे समजलं असेल, आणि समजलं असेल तर प्लीज कमेंट करा. थँक्यू.